वेलकम स्टुडंट. मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 1.3 आपण मागच्या व्हिडिओपासून स्टार्ट केला होता. तर त्याच्यातला क्वेश्चन नंबर 3 मधले 1 to 3 एक्झाम्पल आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये झाले होते. तिथपर्यंत झालं होतं. तर या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन नंबर 3 त्यातले 4, 5 आणि 6 हे जे एक्झाम्पल आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके. तर याच्यामध्ये फोर्थ प्रॉब्लेम मध्ये दिलेले इक्वेशन आहे. फर्स्ट इक्वेशन आहे 6x -4y इज इक्वल टू -12. याला नंबर 1 देऊया. आणि त्याच्यातलं सेकंड इक्वेशन आहे 8x -3y इज इक्वल टू -2. याला नंबर 2 देऊया. ओके. आता ह्या दोन इक्वेशन मध्ये क्रेमर्स रूलने सोडवत असताना आपल्याला काय काय फाइंड करावं लागेल? dx आणि dy. तर त्यासाठी ट्रिक काय? d कसं फाइंड आउट करायचं? 12. सो पेन्सिलने इथे नंबर द्यायचे 1, 2, 3 आणि मग d साठी ओके d इज इक्वल टू बघा d मध्ये जर आपण बघितलं तर 6, 8 म्हणजे 1, 2 तर पहिला कुठला 1, 1 च्या खाली कुठले नंबर आहेत? 6 आणि 8. तर ते इथे लिहूया 6 आणि 8. परत 2 आहे तर 2 च्या खाली कुठले नंबर आहेत? -4, -3. -4, -3. तर आता हे जर सॉल्व्ह करायचं असेल तर काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 6 मल्टिप्लाय -3 -8 मल्टिप्लाय -4. ओके. क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा -4 मल्टिप्लाय 8 दोन्ही पण चालेल. तर याच्यामध्ये 6 मल्टिप्लाय 3 केला आपण तर 6 3 चा किती येणार? 18. आणि एक मायनस आहे तर मल्टिप्लिकेशन मध्ये एक मायनस असेल तर मायनस द्यायचं. परत इथे मायनस मायनस काय होणार? प्लस. आणि 8 4 चा किती येणार? 32 येणार. ओके. 32 आल्यानंतर डी इज इक्वल टू ओके डी इज इक्वल टू साइन डिफरंट आहे सबट्रॅक्शन. 32 मधनं 18 मायनस करा तर ते किती येणार आहेत? 14. आणि ग्रेटर नंबरचं साइन प्लस. प्लस द्यायची काही गरज नाही, फक्त काय लिहा? डी इज इक्वल टू 14. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dx. ओके. तर dx फाइंड आउट करताना इथे dx साठी रूल लक्षात ठेवा 32. 32 म्हणजे 3 च्या खाली कुठले नंबर आहेत? -12 -2 आणि मग 2 च्या खाली असणारे नंबर -4 -3 ते -4 -3. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन -12 मल्टिप्लाय -12 मल्टिप्लाय -3 -12 मल्टिप्लाय -3 परत मिडलला मायनस साइन परत मग इकडचं क्रॉस मल्टिप्लिकेशन -4 मल्टिप्लाय -2. आता इथे बघा -12 दोन्ही मायनस मायनस काय येणार? आन्सर प्लस येणार. आणि 12 3 जा 36. तर इथे बघा इथे पहिला काय होणार? मायनस मायनस प्लस आणि पुढचा मायनस. प्लस आणि मायनस काय होणार? मायनस. आणि 4 मल्टिप्लाय 2 किती येणार? 8. सो 36 मधून जर का आपण 8 मायनस केलं तर किती येणार? 36 मधून 8 मायनस केल्यानंतर तर इथे येणार 28. 28 आणि ग्रेटर नंबरचं साइन प्लस. प्लस द्यायची काही गरज नाही, फक्त 28 लिहा. ओके. dx इज इक्वल टू 28. साइन डिफरंट सबट्रॅक्शन केलं, आन्सर 28 आला आणि ग्रेटर नंबरचं साइन प्लस ठेवला. dx आला 28. आता त्याच्यानंतर लास्ट dy. तर dy साठी कुठला रूल यूज करायचा? ट्रिक्स जसं आपण आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये म्हणजे आधीच्या एक व्हिडिओमध्ये बघितलं तसं 13. ओके. 13 मध्ये कोण येणार? 1 आणि 3. 1 मध्ये कोण आहे? 6 8 आणि त्याच्यानंतर 3 मध्ये -12 -2 -12 -2. याच्यामध्ये पण क्रॉस मल्टिप्लाय करूया म्हणजे 6 मल्टिप्लाय -2 -12 मल्टिप्लाय 8. तर 6 मल्टिप्लाय 2 केल्या 6 2 चा किती येणार? 12. आणि हे साइन कुठलं आहे? मायनस. ओके. -12 परत इथे मायनस मायनस काय होणार? प्लस. मध्ये प्लस येणार. 12 8 चा किती येणार? 96. ओके. मायनस मायनस प्लस झालं. आणि इथे एक प्लस आणि एक मायनस आहे त्यामुळे हे मायनस आलं. तर इथे साइन डिफरंट आहे. एक मायनस एक प्लस आहे. सबट्रॅक्शन करा. 96 मधून 12 मायनस करा. 84 येणार. ग्रेटर नंबरचं साइन प्लस. प्लस द्यायची काही गरज नाही. लिहिताना फक्त काय ना dy इज इक्वल टू 84. आता कुठला रूल यूज करणार आपण? बाय क्रेमर्स रूल. ओके. सॉरी क्रेमर्स रूल. पहिल्यांदा आपण एक्स फाइंड आउट करायचं. तर एक्सचा फॉर्म्युला काय? dx अपॉन डी. dx अपॉन डी. dx मध्ये जर का आपण बघितलं तर dx ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली? 28. आणि इथे तर डी ची व्हॅल्यू बघितली तर आपल्याला 14. ओके. सो एक्स इज इक्वल टू 14 1 जा 14 14 2 जा 28. सो एक्स इज इक्वल टू किती आला? 2 आला. एक्स इज इक्वल टू 2.
तसं y इज इक्वल टू dy अपॉन डी. y इज इक्वल टू dy ची व्हॅल्यू किती आहे 84 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू किती आहे, तर d ची व्हॅल्यू आहे 14. ओके, तर d ची व्हॅल्यू घेऊया इथे 14. ते केल्यानंतर 14 1 जा 14 आणि 14 6 जा 84. ओके, सो आन्सर किती y इज इक्वल टू 6. ओके, therefore the solution is पहिल्यांदा असं लिहूया xy इज इक्वल टू 2 6. एकतर ह्या मेथडने लिहा किंवा ऑर x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू 6. दॅट इज रिक्वायर्ड सोल्युशन. ओके, त्याच्यामध्ये काय केलं आपण, तर डी डी एक्स डी वाय फाइंड आउट केला आणि मग क्रेमर्स रूल वापरून एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड केला. हा झाला त्यातला थर्ड वन मधला सॉरी फोर्थ क्वेश्चन. आता फिफ्थ आणि सिक्स बघूया नेक्स्ट पार्ट. नाव नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 मध्ये आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत. 4m प्लस 6n इज इक्वल टू 54. याला इक्वेशन नंबर 1 देऊया आणि इक्वेशन 2 आहे 3m प्लस 2n इज इक्वल टू 28. त्याला नंबर 2 देऊया. आता याच्यामध्ये आपल्याला जसं मागच्या वेळी आपण डी डी एक्स आणि डी वाय फाइंड आउट केलं, तर इथे डी डी एम आणि डी एन हे फाइंड आउट करायचं. तर ते करण्यासाठी इथे नंबर देऊया 1 2 आणि 3. तर फर्स्ट स्टेप डी फाइंड आउट करूया. तर डी साठीचा रूल आता आपण बघितला, किती येतो डी साठीचा रूल 1 2 म्हणजे 12 येणार. 1च्या खाली कुठले नंबर आहेत 3 आणि 4 आणि 3. ओके, आणि 2च्या खाली 12 म्हणजे 2 आला पुढे, तर 2च्या खाली कुठले नंबर आहेत 6 आणि 2. हे जर सॉल्व्ह करायचं असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 मल्टिप्लाय 2 मायनस 6 मल्टिप्लाय 3. ओके, सो 4 मल्टिप्लाय 2 किती येणार 8 मायनस 6 मल्टिप्लाय 3 18. तर इथे 8चा साईन काही नाही म्हणजे प्लस, याचा मायनस, साईन डिफरंट म्हणजे सबट्रॅक्शन. सो 18 मायनस 8 किती येणार 10 आणि ग्रेटर नंबरचं साईन मायनस. ओके, सो डी इज इक्वल टू मायनस 10. साईन डिफरंट सबट्रॅक्शन करायचं, 18 मायनस 8 10 आलं आणि त्यातला ग्रेटर नंबर त्याचं साईन मायनस द्यायचं. त्याच्यानंतर पुढे डीएम. ओके, सो डीएम इज इक्वल टू, तर डीएमचा रूल काय लक्षात ठेवणार 32. 32 म्हणजे 3च्या खाली कुठला नंबर आहे 54. ओके, आणि 28 आहे आणि परत 2च्या खाली कुठला नंबर आहे 6 आणि 2. ओके, 6 अँड 2. याच्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 54 मल्टिप्लाय 2 मिडलचं साईन मायनस आणि 6 मल्टिप्लाय 28. तर याच्यामध्ये जर आता आपण बघितलं 54 मल्टिप्लाय 2 केला आपण, 54 मल्टिप्लाय 2 याचा आन्सर किती येणार आहे 108 मायनस 6 मल्टिप्लाय 28. हे जर केलं तर किती येणार आहे 168. आता इथे या 108चं साईन काही नाही म्हणजे प्लस, याचा मायनस, साईन डिफरंट सबट्रॅक्शन करा म्हणजे 168 मायनस 108 किती येणार 60 आणि ग्रेटर नंबरचं साईन यातलं मायनस. सो डीएम इज इक्वल टू किती येणार मायनस 60. त्याच्यानंतर पुढचा डीएन. सो डीएन साठी काय येणार, तर रूल कुठला येणार 13 1 3. ओके, 1 3. 1 3 मध्ये डीएन इज इक्वल टू 1 3 म्हणजे 1च्या खाली कुठले नंबर आहेत 4 आणि 3 आहे. ओके, 4 3 आणि त्याच्यानंतर 3च्या खाली 54 28. सो इथे लिहूया 54 28. त्याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 मल्टिप्लाय 28 मायनस 54 मल्टिप्लाय 3. ओके, हे केल्यानंतर 4 मल्टिप्लाय 28. त्याचा आन्सर किती येणार याचं 112 मायनस याचा म्हणजे कुठला 54 मल्टिप्लाय 3 किती येणार 162. आता याच्यामध्ये सुद्धा याचं साईन काही नाही म्हणजे प्लस, हे मायनस. सो 160 मायनस 112 किती येणार आहे 50 आणि ग्रेटर नंबरचं साईन मायनस. सो मायनस 50. सो डीएन इज इक्वल टू मायनस 50. आता याच्यावरून क्रेमर्स रूल वापरूया. बाय क्रेमर्स रूल किंवा क्रेमर्स मेथड. एम कसा फाइंड आउट करणार डीएम अपॉन डी. तर डीएम ची व्हॅल्यू किती आहे डीएम ची व्हॅल्यू मायनस 60. ओके, मायनस 60 अपॉन मायनस 10. डी ची व्हॅल्यू मायनस 10. ओके, सो एम इज इक्वल टू 10 1 जा 10 1 जा 10 10 6 जा 60 आणि दोन्ही मायनस मायनस प्लस होणार म्हणजे एम इज इक्वल टू किती येणार 60
तसंच एन फाइंड आउट करायचं असेल तर dn अपॉन डी. सो dn ची व्हॅल्यू -50 अपॉन डी ची व्हॅल्यू -10. ओके, 10 1 जा 10, 10 5 जा 50. सो n इज इक्वल टू ओके काय होणार 5. n इज इक्वल टू 5. आता m आणि n मिळाल्यानंतर द सोल्युशन इज ओके द सोल्युशन इज m is equal to 6 and n is equal to 5 or असं सुद्धा लिहू शकता mn is equal to 6 and 5. ओके, तर याचं सोल्युशन किती येणार आहे 6 आणि 5 येणार अँड दॅट इज रिक्वायर्ड. नाव एक्झाम्पल नंबर 6. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं हे दोन इक्वेशन दिले त्यातलं फर्स्ट इक्वेशन आहे 2x प्लस 3y इज इक्वल टू 2. हे एक इक्वेशन आहे, याला नंबर 1 दिले. आता इक्वेशन 2 मध्ये जे कोइफिशियंट आहेत ते फ्रॅक्शन मध्ये, तर असं लिहूयात एक्स मायनस. आता इथे बघा वायचा कोइफिशियंट घेताना वाय थोडा साईडला लिहा आणि हे लिहिताना असं लिहा 1/2. ओके, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू घेताना बरोबर आहे. ऍक्च्युली इथे काही नाही, म्हणजे कोइफिशियंट 1 आहे इथे, त्यामुळे इकडे लिहिताना कसं लिहा -1/2 आणि पुढे वाय लिहा इज इक्वल टू इथे आहे तो 2, त्याला नंबर 2 द्या. तर मागच्या वेळी मी म्हणजे ट्रिक सांगितली होती तीच ट्रिक इथे यूज करायची. dx आणि dy. तर डी फाइंड आउट करताना कुठला रूल वापरायचा 1 2. त्यासाठी इथे पेन्सिलने नंबर लिहायचे 1 2 आणि 3 आणि मग डी इज इक्वल टू. तर डी कसा फाइंड आउट करणार आपण, तर डी म्हणजे 1 आणि 2. ओके, तर 1 च्या खाली कुठले नंबर आहेत 2 आणि इथे किती येणार आहे, इथे काही नाही म्हणजे किती असणार आहे 1. ओके, तर इथे असणार आहे नंबर 1 च्या खाली म्हणजे 2 1 आणि मग 2 च्या खाली असणार 3 आणि -1/2 3 आणि हा किती आहे -1/2. तर हे आपण कॅल्क्युलेट करूया. आता हे करत असताना फ्रॅक्शन असल्यामुळे घाबरून जायचं नाही, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 2 मल्टिप्लाय -1/2 हे पहिल्यांदा घ्यायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, परत मिडलला मध्ये मायनस आणि परत 3 मल्टिप्लाय 1. सो फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन काय 2 मल्टिप्लाय -1/2 आणि 3 मल्टिप्लाय 1. आता इथे हे केल्यानंतर इथे काय होईल 2 ला 2 काय होईल कॅन्सल होईल आणि इथे कोण राहणार मग फक्त इथे मायनस साइन आहे, मायनस आणि हे 1 म्हणजे -1 राहील, कारण एक 2 न्यूमरेटर मध्ये एक डिनॉमिनेटर मध्ये कॅन्सल केला आपण आणि कोण राहिलं फक्त -1. परत इथे 3 1 जा 3. तर दोन्ही पण मायनस आहेत, साइन सेम ऍडिशन. 3 + 1 येणार 4 आणि दोघांचं साइन काय मायनस. सो डी इज इक्वल टू -4. त्याच्यानंतर पुढे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dx. तर dx साठी आपला रूल काय आहे 32. 32 म्हणजे 3 च्या खाली कुठले नंबर आहेत, 3 च्या खाली असणारे नंबर 2.5. ओके, 2.5 हे 3 च्या खाली 32 मधला 3 आणि मग 2 च्या खाली 3 च्या खाली असणारे नंबर 2.5 दिले. ओके, आणि परत 2 च्या खाली, कारण 32 मधला हा 2 म्हणजे 2 च्या खाली नंबर कुठले आहेत 3 आणि -1/2. 3 and -1/2. सो याच्यामध्ये सुद्धा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊया, म्हणजे 2 मल्टिप्लाय -1/2 हे फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन येईल, परत मिडलला मध्ये मायनस आणि 3 मल्टिप्लाय 1/2. आता इथे दोन्हीकडे 1/2 येते, त्यामुळे इथे 2 ला 2 कॅन्सल होईल, पण इथे होणार नाही. म्हणून काय करा, याच्यामध्ये कॅन्सल करायला जाऊ नका. इथे बघा 2 ने 1 ला मल्टिप्लाय केलं, 2 1 जा 2 आणि हा मायनस म्हणजे -2/2 आला. तसं इथं 3 1 जा 3 आणि अपॉन मध्ये आहे तसं 2. आता इथे डिनॉमिनेटर दोन्हींचे सेम आहेत. ओके, तर सेम असेल तर एकदाच घ्या, सेम असेल तर एकदाच घ्या म्हणजे 2 घ्या आणि न्यूमरेटरचं जे काही ऍडिशन सबट्रॅक्शन आहे ते करायचं -2 -3. आता दोघांचे साइन बघितलं तर साइन काय आहेत सेम आहेत, म्हणजे dx इज इक्वल टू साइन सेम असेल तर काय करतो आपण ऍडिशन, म्हणजे -2 आणि 3 येणार 5, दोघांचं साइन -5/2 दॅट इज dx. आणि लास्ट वन आहे dy. ओके, काय फाइंड आउट करायचं आपल्याला, तर dy काय येतोय तो फाइंड आउट करा. dy साठी रूल काय सांगितलं मी, तर dy साठी रूल आहे 13. ओके, 13 दॅट इज 1 3. 1 3 म्हणजे कुठले येणार 1 च्या खाली कुठले 2 आणि 1. ओके, 1 च्या खाली असणारे नंबर 2 1 आणि परत 3 च्या खाली असणारे नंबर 2.5. ओके, 2.5 2.5. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन, सो 2 मल्टिप्लाय 1/2 मायनस 2 मल्टिप्लाय 1. इथे तुम्ही कॅन्सल करू शकता, 2 ला 2 कॅन्सल होईल, फक्त 1 राहील, मायनस 2 1 चा किती येणार आहे 2 येणार, -2 आले
आणि त्याच्यानंतर 2 - 1 केलं तर इथे काही नाही, म्हणजे याचं साइन प्लस याचं मायनस. साइन डिफरंट म्हणजे सबट्रॅक्शन. सो 2 - 1 1 येणार, ग्रेटर नंबरचं साइन मायनस. सो dy इज इक्वल टू किती आलं? -1/2. नाव बाय क्रेमर्स मेथड. कुठली मेथड यूज करूया? क्रेमर्स मेथड. x इज इक्वल टू dx अपॉन d. ओके, dx अपॉन d. तर dx ची व्हॅल्यू किती आहे? तर dx आहे -5/2. त्याची व्हॅल्यू ठेवूया इथे -5/2 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू किती आलेली आहे? -4. तर d ची व्हॅल्यू लिहूया इथे -4. आता 2 मायनस आहेत, त्यामुळे लक्षात ठेवा हे दोन्ही डायरेक्ट मायनस मायनस काय होणार? प्लस. त्यामुळे काय करायचं? मायनस साइन काढून टाकायचं. दोन्ही मायनस मायनस प्लस होणार. सो 5/2 ॲज इट इज. याचा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 असणार. ओके, तर होल डिवाइड असेल. जस्ट अ मिनिट, स्टेप जरा इथे. तर पहिल्यांदा हे लक्षात घ्या, या 4चं डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 असणार आहे. नंबर 1 असणार. तर काय करायचं हे सॉल्व्ह करताना? -5/2 ॲज इट इज राईट डाउन करायचं आणि खाली जो डिवाइड आहे त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा. रेसिप्रोकल म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर चेंज करायचे. म्हणजे वरती कोण येणार? 1, खाली कोण येणार? -4. ओके, वरती 1 आला, खाली -4. तर इथे बघा, इथे जर आपण सॉल्व्ह केलं तर जसं की मी सांगितलं मायनस मायनस आहे, दोन्ही प्लस होईल. त्यामुळे मायनस मायनस प्लस करा आणि म्हणजे साइन दोन्हीचे जाणार. तर 5 1 जा किती येईल? 5. किंवा ठेवणार असेल तर या स्टेप पर्यंत ठेवा, शेवटी काढा. 5 1 जा 5, 2 4 जा 8 -8. शेवटी काय होणार? एक्स इज इक्वल टू दोन्ही मायनस जाणार, मायनस मायनस प्लस होणार. सो 5/8. कशाचा आन्सर असणार आहे? एक्सचा. एक्सचं 5/8. तसं वाय फाइंड आउट करताना वाय साठी कुठला फॉर्म्युला वापरणार? dy/d. याच्यामध्ये dy ची व्हॅल्यू किती आहे? dy -1 आणि d किती आहे? d आपला आलेला इथे लिहिला आपण -4. ओके, -4. इथे काही आपल्याला फ्रॅक्शन घ्यायची गरज नाही, फक्त 2च आहेत, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. त्यामुळे इथे y इज इक्वल टू, आता हे ना कशालाही डिवाइड होणार नाही. सो काय येणार? मायनस मायनस प्लस होणार. म्हणजे फक्त काय राहणार? 1/4 राहणार. ओके, दोन्ही पण एकमेकाला मायनस साइन फक्त कट होतील आणि 1/4 येईल. Therefore, the solution is x is equal to 5/8 आणि y किती येणार आहे? 1/4. और या मेथडने सुद्धा लिहू शकता. xy is equal to 5/8 1/4 and that is required. तेच तर आपल्याला काय करायचं? फाइंड आउट करायचं. ओके, इथे आपले या प्रॅक्टिस सेट मधले सगळे क्वेश्चन झालेले आहेत क्रेमर्स मेथडचे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आहे तो स्टार्ट करू. थँक्यू.